तुम्हाला? माझा काना तुम्हाला शिक्षा केल्याशिवाय राहणार नाही. स्वतःला काय देव समजता का तुम्ही? देव नाहीये, सुपरस्टार आरके आहे. त्याचा वापर करण्याचा प्रयत्न केलास तू. अहंकाराशिवाय सगळ्यांना धुळीला मिळाले. तुमचंही तेच होणार आहे, कळलं? तुम्ही जे काही केलेत ना त्याची फळं तुम्हाला भोगावी लागणार आहेत. सुपरस्टार म्हणे सोडा दादा मला. नाही हं, शांत राहायचं. सोडा. थँक्यू. माझी खात्री आहे तुम्ही सगळ्यांनी जे काही शूट केलंय ते पोस्ट कराल. भारताच्या कानाकोपऱ्यात व्हायरल होऊ देत. मुकुंद, खूप शूटिंग झालं रे. मल्टी कॅमेरा सेटअप सवय नाही. दमलो. पॅकअप करूया. पिंकी, म्हणजे हे दे. काय हो, काय झालं, काही कळलं का? म्हणजे मोहिनी आली नाही अजून घरी? नाही का? हा, कमाल आहे. मी तिच्या सेटवर जाऊन आलो, मला बाहेरच काय पॅकअप केव्हाच झालं. पॅकअप झालं तिचं? मग कुठे रागाच्या भरात कुठे निघून तर गेली नसेल ना? तिला फोन लाव, आत्ताच्या आत्ता तिला फोन लाव. एक मिनिट मदर इंडिया, एक मिनिट. फोन नका करू तिला, उगाच टेन्शन येईल तिला. ऐका ना माझं. ताई कुठे गेली असेल? नाही, तो मुकुंद असेल तिच्या बरोबर. येतील सांभाळून. नक्की असेल ना? मुकुंद, एक्चुअली मुझे एक बात करनी थी वो मुकुंद के बारे में. आत्ताच. कसा वाटतो तुला तो पोरगा? हाँ, तुझे कैसा लगता है? मला तर फार आवडतो. म्हणजे मुझे क्या लगता है पता है, मोहिनीच्या मागे येतो. मोहिनीसाठी मजनूच असा आहे. पिंकी, अगं प्रसंग काय, तू बोलतेस काय? आलं दिमाग मध्ये म्हणून बोलले. मला आवडतो. मतलब अपनी फील्ड काय, मेहनती आहे ना, काय प्रॉब्लेम आहे. वेळ चुकली, सॉरी. झोप ना बाय, झोप. येईल ती, नको टेन्शन घेऊ. आराम कर, आराम कर. एकदा फोन तर करून बघ तिला. करते मी, तू बोल. झोप. आम्ही आहोत, टेन्शन नकले. मोहिनी थांब. मोहिनी, मोहिनी थांब ना. मोहिनी थांब. काय चाललंय तुझं? मोहिनी वेळा झालायस का तू? मोहिनी ऐक ना. काल सेटवर मी काल केवढं काय काय बोललो होतो. आज का नाही बोललास? तुला माहित होतं ना सगळं? तो आरके सगळ्यांसमोर सरळ सरळ खोटं बोलत होता. माझा अपमान करत होता. माझ्या इंटेन्शन्सवर शंका घेतली त्यांनी. तेव्हा का नाही बोललास? लाईटच्या स्टँड सारखा उभा होतास फक्त. मी काय करणार होतो तिथे? मित्र म्हणतोस ना माझा, मग जाब का नाही विचारलास त्यात? तू विचारलंस ना, काय उपयोग झाला? त्याने सगळा गेम तुझ्यावरच उलटवला. तेव्हाच मला कळलं की कधी कधी न बोलणं हे फायद्याचं असतं. कुणाचा फायदा सांग ना. कधी कधी न बोलण्यात कुणाचा फायदा होतो? मुकुंद,
तू आज न बोलल्याने फक्त आरकेचा फायदा झाला का तेच व्हायला हवं होतं तुला. सगळ्यांसमोर मला एकटीला पाडून त्या आरकेच्या गुड बुक्स मध्ये जायचं होतं ना तुला. मोहिनी काय बोलतेस तू? प्लीज मला एकटीला राहू दे मुकू. तुझा मोहिनी सॉरी. हे बघ, मला कळतंय तू खूप स्ट्रेसमध्ये आहेस, पण डोंट वरी. मी तुला सांगितलंय ना, मी तुला नवीन नोकरी मिळवून देईन. हे बघ, आय प्रॉमिस मी तुला नवीन जॉब मिळवून देईन. डोंट. नको आहेत मला कोणाचे उपकार, आणि तुझे तर अजिबात नको आहेत. अगं पण मोहिनी. ही लढाई माझी आहे आणि ती मलाच लढू दे. अगं पण मोहिनी. गाडी काढ बाजूला. मोहिनी ऐक ना. गुड बॉय, फायनली बॅक टू नॉर्मल. काल खूप मोठं चॅलेंज वगैरे घेतलं होतं. आता आज काय झालं? आरके कधी हरत नाही वगैरे म्हणत होता ना. पण काय करू रे, मला असं रोज हरताना बघायचंय तुला. काय चाललंय तुझं? माझं सोड, निदान स्वतःला दिलेलं प्रॉमिस तरी पाळ. प्रॉमिस पूर्ण करायचं आहे म्हणूनच चाललंय सगळं. म्हणजे दे तो ग्लास दे परत. सेल्फ कंट्रोल वाढवतोय. ग्लास समोर आहे, टेम्प्ट होत आहे, तरी एकही थेंब पिणार नाही. घरी राहतो. बरं मला सांग, सेटवर गेला होतास ना, लवकर संपलं शूट? पॅकअप केलं. का? नाही करणार म्हटलं शूट. ती मेकअपवाली आली होती सेटवर अपमान करायला. ती म्हणजे काल जिच्यामुळे तू व्हॅनिटीत अडकला होतास ती? असं कसं? म्हणजे हती होत चाललंय आता हे. पण तिच्यामुळे तुला ऍडमिट करायची वेळ आली होती आणि आज ती पुन्हा निर्लज्जासारखी तुझ्या समोर येते. हाऊ डेअर शी. ती मॅनरलेस आहेच, हे वागणं एक्सपेक्टेड आहेच तिच्याकडनं. पण मला प्रश्न वेगळाच पडलाय. कुठला प्रश्न? माझं मॅनेजर्स, बाउन्सर्स सगळ्यांना बजावून सांगितलं होतं, तरी ती पोचली. हो, आता ते महत्वाचं आहे का? तेच महत्वाचं आहे. तिने जी काही बडबड केली ते एक्सपेक्टेड आहे, पण तिला रस्ता सापडणं, तो कॉन्फिडन्स येणं, हे जास्त सरप्रायझिंग आहे. तो माणूस कोण आहे कळेलच. त्या माणसाला या हातांनी संपवणार मी. एकदा समोर येऊ दे. शालिनींचा कोलायटिसचा त्रास दिवसेंदिवस वाढत चाललाय. त्यांच्या हार्टमध्ये काही नवीन कॉम्प्लिकेशन्स दिसत आहेत. पण हे वेळीच जर थांबलं नाही ना तर हार्ट अटॅकही येऊ शकतो. बेटा हे बघ, आपल्याला जे काही करायचंय ना ते शांतपणे विचारपूर्वक करावं लागेल. नवीन ट्रीटमेंट सुरू करावी लागेल आणि त्याचबरोबरीनं त्यांचं डाएट, त्यांची ही नवीन औषधं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या मेंटल हेल्थकडे लक्ष द्यावं लागेल. शिवाय मी एक्स्ट्रा शिफ्ट करेन, 2-3 शिफ्ट करेन.
आजपर्यंत तुम्ही आणि आईने खूप कष्ट केलेत माझ्यासाठी. आता मला करू दे प्लीज. कान्हा, हे सगळं माझ्याच बाबतीत का? मी कुणाचंही वाईट केलं नाही. उलट जमेल तितकी जमेल तशी सगळ्यांना मदतच करत आली. त्यावेळी सुद्धा तेच करायला गेले मी. त्याची ही शिक्षा. मला कधीच ऍक्टिंग करायची नव्हती. कुणाला तरी मदत व्हावी म्हणून मी कॅमेरा समोर उभे राहिले. फक्त आणि फक्त तुझी इच्छा म्हणून जे काम नको होतं ते केलं. आणि आज जे हवं होतं ते गमावून बसले. लहानपणापासून आई सांगायची की चांगल्या माणसांचं सगळं चांगलंच होतं आणि वाईट माणसाला नेहमी शिक्षा होते. पण या आरकेच्या वाईट वागण्याची शिक्षा माझ्या आईला का? मला काम मिळालं नाही. आईची ट्रीटमेंट कशी करणार? माझं काम ही तुझी पूजा समजत आले मी. त्या पूजेत काही चूक झाली का माझी? कान्हा, सगळ्यांना सुखात आनंदात ठेव असं म्हणत आले. पण त्या सगळ्यांमध्ये मी कुठेच नाहीये का? माझी कला, माझं टॅलेंट, माझे कष्ट त्यांना कधीच मान मिळणार नाहीये का? ए ती बघ, आरकेची नवीन हिरोईन आहे ना ती. हो हो. हाय मॅम, डिस्टर्ब नाही केलं तुम्हाला? नाही नाही, बसा. नाही बसा ना. तुमच्यासोबत एक सेल्फी हवा होता मला. सेल्फी? हो. माझ्या बरोबर काम मला कळलं नाही. मॅम इकडे बघा. नाही नाही ताई, मला माझ्या बरोबर का सेल्फी काढताय तुम्ही? अहो ताई, इथे बघा. दादा, काय काय करताय तुम्ही? इथे बघा. मॅम स्माइल इकडे करा. इकडे. हा, मला कळत नाहीये. मी निघते. काय चाललंय? आमचा फोटो काढ. नाही, पण मला खरंच कळत नाही तुम्ही माझ्यासोबत का फोटो काढताय ताई. दादा, कॅमेरा बघा मॅम. नाही पण मला सांगाल का एकदा? खूप सुंदर. थँक्यू. बिग फॅन ऑफ यू. काल तुम्ही आरके सोबत अडकला होतात ना? टीव्हीवर पाहिलं मी तुम्हाला. आणि तुमच्या आरके सोबतची क्लिप सुद्धा व्हायरल झाली आहे. हे बघा. काल तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल, व्हॅनिटीमध्ये अडकलो होतो आम्ही. व्हॅनिटीमध्ये अडकलो नव्हतो, अडकवलं होतं. तिला हे चांगलं माहिती होतं की माझ्याबरोबर एखादं फोटोशूट करून तिला ती प्रसिद्धी मिळणार नाही. हां, पण माझ्याबरोबर अडकली आहे या न्यूजमुळे. तुम्ही मुद्दामून लॉक केलं ना आरकेला त्या व्हॅनिटीमध्ये? चांगला स्टंट होता मॅम तुमचा. आणि बाकी फोटोज खूप सुंदर आलेत मॅम. मी हे सगळे फोटोज ना माझ्या प्रोफाईलला टाकणार आहे. थँक्यू मॅम. तुझ्या फोनमधले दाखव ना फोटोज. म्हणजे आरके जे खोटं बोलला त्याची क्लिप सुद्धा व्हायरल झाली. हाय, बोल. अगं कुठेस बाळा? किती वेळ लागतोय तुला घरी यायला? ते ना, सेलिब्रेट कसं करायचं याचा विचार करत होते. सेलिब्रेट करायचंय? काय सेलिब्रेट करायचंय? अगं घरी आले की सांगते ना. किती घाई तुझी. अर्ध्या तासात पोहोचते. अगं धड काही सांगत नाही. गुलाबराव, गुलाबराव, तुम्हाला आमच्याकडं पाठवलं कोणी राव? मालक, ए पिये, कळलं कळलं कोण पाठवते तुला? माहित नाही मालक. माहित नाही काय पिये? एक साधा नंबर शोधायला सांगितला तो सापडा ना तुला. प्रयत्न केला मालक मी, पण तो ऑनलाईन वाला मालक, तो ऑनलाईन वाला सांगत होता की समोरच्यांनी सिक्रेट ठेवायला सांगितलं तर आम्ही कसा देणार नंबर. आता तो माणूस ऐकतच नव्हता मालक. अरे खड्ड्यात गेला सिक्रेट. घोडा काढायचा, लावायचा डोक्याला आणि मग विचारायचं.
मग बोलला असता पोपटासारखा. चेन्नईला कसा घोडा लावायचा? काय? चेन्नईला आहे मालक त्यांचं कस्टमर केअरचं ऑफिस. ह्या लांब कसं? चेन्नईला कुठेही तर चिंतक शोधायचा आता. एक करू शकतो मालक. आता काय? आज आणखीन एक पुष्पगुच्छ आलाय मालक, आणि त्यासोबत एक पत्र सुद्धा आहे. पिये इकडे. हा मालक, हे केव्हा सांगणार? कुठे पत्र? देतो. डिअर बाबा, आय एम डाईंग. काय काय रे? डाईंग. डाईंग? अरे शाळा डाईंग म्हणजे DAY. त्यांचं चुकलं असेल बहुतेक. मग आय एम डाईंग टू सी यू. पण आईने तुमच्याबद्दल जितक्या गोष्टी सांगितल्या आहेत की आय एम स्केअर्ड. तुमची भीती वाटते. यात फक्त तुम्हीच मला मदत करू शकता. प्लीज मला या लेटरला रिप्लाय द्याल का? मी पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन एक पोस्ट बॉक्स नंबर काढून आले. खूप ओल्ड पद्धत आहे पण बेस्ट आहे. तुम्हाला हा नंबर पाठवला आहे. प्लीज गेट बॅक टू मी ऑन धिस नंबर. तुमची जर इच्छा असेल तर मीच स्वतःहून तुम्हाला भेटायला येईल. तुमची नाव जरी लिहिलेलं नसलं तरी पोरगी आमचीच आहे. आईने सांगितलेल्या स्टोऱ्या ऐकून भेटायला घाबरत असेल तर कन्फर्म पोरगी आमची. आईने सांगितलेल्या स्टोरी. आई फडकवती म्हणजे ती बी जिद्दी अजून. ए पिये, पटकन कागद आणि पेन घेऊन ये. लेकीला पण कळू दे की बाप तिला भेटायला किती आसुसलेला आहे. आणि एकदा का जर ती सापडली नाही, तिची तिरडी उचलली तर नावचा प्रतापराव नाही. चसोट प्रतापराव सत्य. सत्य म्हणजे मोक्ष. 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 आई बाबा कुठे आहेत? आतू सरप्राईज. हे काय? किती अनहेल्दी येते. मी नाही खाणार आहे. आय एम ऑन डाएट. दी आज डाएट विसर. मी ना आज खूप खुश आहे. आज माझा दिवस खूप छान गेलाय. आणि आपल्याला बरेच दिवस सेलिब्रेट करायला काही कारण मिळत नव्हतं ना, ते आज मिळाले. माझ्याकडे एक गुड न्यूज आहे. कसली ग गुड न्यूज? आतू बाबा, मी पुढच्या 2 दिवसात माझं नवीन काम सुरू करतेय. ये आई, आपण केक कट करू. ये, आपण बरेच दिवस केक नाही खाल्ला ना. चल कर ना. काय झालं? तुम्हाला आनंद नाही झाला का? काय झालं आई?
आई आई काय झालं? आनंदाच्या क्षणी का रडतीयस तू? मुकुंद तू इथे? सॉरी मोहिनी, तुझी काळजी वाटली म्हणून तुला न सांगता घरी आलो मी. सगळ्यांनी खोदून खोदून विचारलं, तेव्हा सेटवर काय झालं हे सांगावं लागलं मला. कुणीच सांगितलं तुला आगाऊपणा करायला? आणि कसली काळजी केलीस? मला चालणार नाही या. वाटेल तेव्हा माझ्या घरी यायचं, माझ्या घरच्यांना वाटेल ते सांगायचं. काय वाटेल ते सांगायचं? सूनर ऑर लेटर तू काय केलंयस ना हे अख्ख्या जगाला कळणारच होतं. हे बघ कार्तिक, काल तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल, व्हॅनिटीमध्ये अडकलो होतो आम्ही. व्हॅनिटीमध्ये अडकलो नव्हतो, अडकवलं होतं. तिला हे चांगलं माहिती होतं की माझ्याबरोबर एखादं फोटोशूट करून तिला ती प्रसिद्धी मिळणार नाही. हां, पण माझ्याबरोबर अडकली आहे या न्यूजमुळे प्रसिद्धी नक्की मिळेल. मला क्लॉस्ट्रोफोबियाचा त्रास आहे आणि हे हिला चांगलं माहिती होतं आणि याच गोष्टीचा फायदा घेतला आणि माझ्या जीवाशी खेळली आहे. म्हणून मी सांगितलं की हिला कामावरनं काढून टाका. सगळं छान आहे. हा प्राऊड ऑफ यू माय बच्चा. आयटर बापाची फायटर बेटीस तू. व्हेरी प्राऊड. आणि अगं आपल्या इंडस्ट्रीमध्ये असे रिप्लेसमेंट लेफ्ट राईट होती रहती है ना मास्टर जी. हाँ तू दिल पर मत ले. हाँ टेन्शन घेऊ नको. ए आणि तुला बॉयकॉट करणं कुणाला शक्य नाही. हा हिंमत नाही कुणाची, है ना मास्टर जी. तरी 1000 वेळा मी सांगितलंय त्या आरकेशी पंगा घेऊ नको, पण नाही ऐकायचंच नाहीये. सांगितलं होतं ना मोठा सीन होईल, झाला ना सीन. तू मुद्दाम अडकवलेस ना त्याला. कार्तिकी नाही, तू खोटं बोलतोय. अगं तो आरके तुझ्याबद्दल खोटं बोलून त्याला काय मिळणार आहे? आणि त्याला जर कळलं ना की तू माझी बहीण आहेस तर माझं करिअर तर रुईनच होईल. आणि आता जे फिल्म मध्ये काम मिळालं ते पण गेलं समज. चूप जरा. काय तेच 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 तेच. हा हे बघ तो आरके खोटं बोललाय. हा ती तिचा हक्क मागायला गेली होती ना तिथे, त्यानं केला ना राडा, त्यानं बवाल केला ना. तू आरके खोटं बोलतोय. हा आणि आणखीन एक गोष्ट, आपल्या इंडस्ट्रीत करिअर खराब होतं ते स्वतःच्या जीवावर आणि बनतं ते पण स्वतःच्या जीवावर. हा हा पण ज्यांच्या कामात दम नसतो ना ते देतात असा बोलबच्चन. व्हॉट यू मीन? माझ्यात किती दम आहे ना हे लवकरच कळेल सगळ्यांना.
किती एक मिनिट हे सगळं आत्ता बोलायला नको. हे बघ कार्तिकी, आरके सर खोटं बोलले तेवढं नक्की. आणि राहिला प्रश्न तुझ्या कामाचा, तर तू अजूनही आमची फिल्म करतेस. हे बघ, मी स्वतः तुला प्रॉमिस करतो की मोहिनी तुझी बहीण आहे हे आरके सरांपर्यंत मी पोहोचू देणार नाही. थँक्स. आणि मोहिनी, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. मी माझे सगळे कॉन्टॅक्ट्स वाटेल ते जॅक लावेन, पण तुला चांगलं काम मिळवून देईन. प्रॉमिस. हा सर, बोला ना. हो, उद्यापासून रोज सकाळची शिफ्ट असेल. व्हॉट? अहो पण का, म्हणजे अचानक कसं झालं सर? इतकी सगळी माणसं. सर हॅलो, ऐका ना सर. हॅलो. काय झालं मुकुंद? आरकेने परत काही घोळ घातला का? राघवसाठी आणि माझ्यासाठी जे पराठे कराल त्याला तेल तूप वगैरे काही लावायचं नाही. आलंय लक्षात? अरे वा, मासाहेब किचन मध्ये आहेत, म्हणजे स्पेशल आहे आज काहीतरी. तुझ्या आवडीचे पराठे. सर सर आरके सर सर. घर आहे. कळलं ती मुलगी आत कशी आली ते? सर, त्या मुलीचं जाऊ द्या, इथे मोठा लफडा झालाय. बंटी, लँग्वेज. काय लफडा वगैरे? लफडा म्हणजे मॅटर झालंय सर. आपले फिल्मचे प्रोड्युसर आहेत ना, त्याने मला भेटायला बोलवलं होतं. कशाला? सर, प्रोड्युसर बॅकआउट झालाय. हो सर, पैसेच संपले म्हणतोय. असे कसे संपले पैसे? माहित नाही, काहीतरी असेल कारण. पण सर, आधीच एवढे राडे सुरू आहेत, त्यात ही फिल्म बंद पडली ही बातमी जर बाहेर आली तर मेलो आपण. म्हणजे पूर्णपणे मेलो. खोटं बोलताय तुम्ही. लाज नाही वाटत का तुम्हाला? सगळं खरं आहे, रेकॉर्डेड आहे. माझ्या काना तुम्हाला शिक्षा केल्याशिवाय राहणार नाही. या प्रोड्युसरची हिंमत कशी झाली? आरकेची फिल्म बंद करणार? हा, नाही म्हणजे प्रोड्युसर मला तेच सांगत होता की शेड्यूल हेवायर झालंय, वेळ वाया गेलाय आणि प्रत्येक वेळी 10 रुपयाच्या जागी 100 रुपये खर्च झालेत, त्यामुळेच त्याचं बजेट कोलॅप्स झालंय. एका दिवसात? नाही म्हणजे कसं आहे की काही दिवसांपासून प्रोडक्शन लेवलला थोडासा स्ट्रेस होता. काल भेटला होता मला, मोठेपणा सांगत होता. म्हणाला आपण एक गाणं लंडनला शूट करू, एक स्वित्झर्लंडला शूट करू, आणि आज पैसे संपले. इम्पॉसिबल आहे हे सगळं ना, त्या मुलीमुळे झालंय. डे 1 पासून नाट लावले या प्रोजेक्टला, आणि आज सगळ्यांसमोर मला धमकी देऊन गेली आहे. नॉट हॅपनिंग. एक मिनिट राहा. त्या मुलीच्या बोलण्याकडे एवढं लक्ष देऊ नकोस तू. तू एक सुपरस्टार आहेस आणि ती एक सामान्य मुलगी. नको लक्ष देऊ तिच्याकडे, ती काही करू शकणार नाही तुला. जेवायचं ते ऑलरेडी झालंय, बघतेस ना. म्हणूनच डॅमेज कंट्रोल करायला हवं आता. तू थांब. बंटी, त्या प्रोड्युसरला घरी बोलवून घे. हं, त्याचं काय म्हणणं आहे ते ऐकून घे. त्याला म्हणावं ह्या फिल्मचा खूप मोठा बज क्रिएट झालाय. हे असं अचानक जर बंद केली ना तर राघवच्या करिअरवर ह्याचा परिणाम होईल. असं करता येणार नाही आपल्याला, काहीतरी करावं लागेल. पण आईसाहेब, त्यांनी ऐकलंच नाही तर फॉल्स नरेटिव्ह क्रिएट करायला लागेल. काहीतरी अनअवॉइडेबल रिझन्समुळे फिल्म डिले झाली असं सांगावं लागेल लोकांना. आलंय लक्षात? चांगलं आहे, ही आयडिया एक नंबर आहे. असंच करूया.